नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हारच्या आपल्या गाजलेल्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणानं वाटचाल करणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्यावर आजच्या 186व्या भागामध्ये आज आपल्या संवाद कट्ट्याचे अतिथी आहेत की ज्यांची यशोगाथा आपण सगळेच पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा थक्क करणारा प्रवास. मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे सामान्यपणाने विधात्याने रेखाटलेली काढलेली काही ठिपक्यांची ही रांगोळी आहे. ही जरी काही ठिपके ते विधात्याने आपल्याला दिलेले असले तरी स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःची ओळख समाजामध्ये निर्माण करणं आणि छान ती रांगोळी सुबक आकर्षक आणि त्यात रंग भरून अधिकाधिक ती लोकांना आवडेल अशी करणारी माणसंसुद्धा समाजाच्या समोर आदर्श निर्माण करत असतात. आजचे जे अतिथी आहेत त्यांच्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल. त्यांचं नाव आहे श्रीयुत संदीप बाबूराव घोरपडे. ते खऱ्या अर्थानं सेवाकर्मी आहेत. सेवा में स्वर्ग अशा पद्धतीनं वाटचाल करणारे आहेत आणि पेशाने 29 वर्षांपासून ख्यातकीर्त असणाऱ्या अमळनेरच्या संतनगरीमध्ये साने गुरुजी विद्यालय आहे, ती संस्था आहे. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मातृहृदयी साने गुरुजींच्या पावन वास्तव्यानं पुनीत झालेली ही संतनगरी अमळनेर आहे. अशा या संतनगरीतले सेवाकर्मी, शिक्षक, आदर्श नगरसेवक, आदर्श नाट्यकर्मी आणि ज्यांचं योगदान सांस्कृतिक वैभव असणाऱ्या नाट्यगृहाच्या निर्मितीमध्ये सुद्धा आहे. आणि अनेक त्यांच्या मनात संकल्प आहे. बघूया आपण त्यांना काय नेमकं म्हणायचं आहे आणि एकूणच त्यांची जर्नी नेमकी कशी आहे हे नक्की तुम्हाला आवडणार आहे मित्रांनो. तर संदीपजी, आमच्या मल्हारच्या या सगळ्या टीमच्या वतीनं आजच्या या 186व्या भागामध्ये आणि लोकशाहीचा गाभा ग्रामसभा ते लोकसभा या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूणच संदीप घोरपडे हे नाव सगळ्यांच्या ओठावर ज्या पद्धतीनं आलेलं आहे, म्हणजे आपली जर्नी मला आठवते. शून्यातनं आपण सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं जरा सांगा बरं. मी इयत्ता पहिलीला असेल बरं तेव्हा माझ्या आजोबांनी माझ्या गावाहून मला उचललं आणि इकडे अमळनेर चाळीसगावला आणल्यानंतर चाळीसगावमध्ये राष्ट्रीय विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव नाना म्हणून होते. ते बोर्डिंग चालवायचे. अच्छा. त्या बोर्डिंगमध्ये मला शिकायला ठेवलं आणि सांगितलं की याच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले पाहिजेत. आणि खरोखर मग आम्ही बोर्डिंगला राहायचो. सकाळी 5 वाजता प्रार्थना व्हायची. दिवसभराचा दिनक्रम आटोपल्यानंतर रात्री पुन्हा 10 वाजता प्रार्थना व्हायची. आणि संध्याकाळच्या वेळेस राष्ट्रीय विद्यालयाच्या अंधशाळेमध्ये राष्ट्र सेवा दलाचे वर्ग चालायचे. गाणी, गप्पा, गोष्टी, ज्येष्ठांचं मार्गदर्शन या माध्यमातून ते सगळं अंगवळणे पडलं आणि त्याच्यामुळे मग एक आवडीने मी ते सगळं करायला लागलो. आणि त्या बालपणातल्या आठवणी आजही सुखद आहेत. म्हणजे अजूनही ते दिवस आठवतात आणि अंग शहारतं अक्षरशः. बरं. पण बघा, म्हणजे आपण अभिमानानं कृतज्ञतेच्या पोटी खऱ्या अर्थानं कृतज्ञतेचा नमस्कार असं म्हणायला हवं. आपण आजोबांचा उल्लेख केला. मला वाटतं साथी गुलाबराव पाटलांबद्दल आपण माजी आमदार साथी गुलाबराव पाटील, जे साने गुरुजींचे शिष्य म्हणवले जातात, मूल. आणि त्यांच्या संस्थेतच आपण सचिव म्हणून काम. त्यांनीच मला, म्हणजे ते जेव्हा आणीबाणीमध्ये जेलमध्ये असताना जेलमधून सुटले आणि माझी भेट झाली. त्यांनी मला प्रश्न विचारले काही आणि माझ्या आईला सांगितलं, उषा, हे पोरग तुझ्याकडे काही शिकणार नाही, याला मी घेऊन जातो, आणीबाणीत मला कामात येईल. आणि मग त्यांनी माझ्यावर संस्कार अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवक या नात्याने किंवा एक साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होणारा किंवा गांधीवाद, हे सगळं मला त्यांनी शिकवलं. आणि त्यांच्या माध्यमातून मग त्यांचे जे सवंगडी होते त्या काळातले, त्या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झाले
आणि म्हणून मला वाटतं की मला एक जीवनाची दिशा सापडली. क्या बात आहे. म्हणजे आपण जे पथदर्शी सध्या काम करता आहे आणि ज्याच्यामुळे अख्ख्या जळगाव जिल्हाभरामध्ये आपला एक उत्तम शिक्षक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, समाज जीवनामध्ये आणि अंमळनेरच्या समाज जीवनाशी एकरूप झालेला एक आदर्श नगरसेवक म्हणून तुम्हाला तुमची ख्याती, तुमची ओळख आहे. तर म्हणजे आपल्या आजोबांबद्दल तर तुम्ही अभिमानाने सांगतातच आहे आणि त्यांचासुद्धा विश्वास तुमच्या रूपाने नातवानं सार्थ ठरवला असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी बालपणापासून माझ्यावर विश्वास होता. तो शेवटच्या क्षणापर्यंत बरं 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 पूर्णत्वाने माझ्यावर होता. त्यात वा शंका वा नाही. वा वा वा. बरं मग मला सांगा की हे सांस्कृतिक क्षेत्रातली तुमची जी मुलुकगिरी आहे, तिकडे जो तुमचा शिरकाव आहे प्रामुख्याने नाट्यकलेचं, हे कसं तुम्हाला जी जी जी. हां हां पुन्हा एकदा मी येईल त्याच विषयावर बरं की राष्ट्र सेवा दलाचे संस्कार माझ्यावर, मग ते 40गावचं मैदान असू द्या अंधशाळेचं, अंमळनेरच्या साने गुरुजीच्या मैदानातलं असू द्या किंवा दैवत गावातील नवभारत माध्यमिक विद्यालयाच्या मैदानातली राष्ट्र सेवा दलाची शाखा असू द्या, तिथे गाणी गप्पा गोष्टी चालायची आणि त्याच्यामुळे मग ते गाणी गाताना किंवा त्या गोष्टी सांगताना समोरच्याची एकरूप होणं किंवा एकंदरीत त्याच्यासोबत तादात्म्य पावणं, अच्छा अच्छा ती कला मला अवगत झाली आणि मला वाटतं माझ्यातला कलाकार जागा झाला. अगदी बालपणापासून मी स्वतःला नाट्यकलेमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्या काळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाची शिबिरं व्हायची. अंमळनेरच्या इंदिरा गांधी भवनामध्ये निवासी शिबिरं असायची, 15 दिवसाची निवासी शिबिरं. त्या शिबिरांमध्ये आम्हाला जयंत तारे ते आम्हाला शिकवायला होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक नाट्यकलेची गोडी लावली. नव्हे, नाट्यकलेचा चंचू प्रवेश मला वाटतं की जयंत तारेंमुळे माझा झाला. वा वा वा. पण मग म्हणजे संवाद कला एक उत्तम सुसंवादक म्हणून सुद्धा तुम्ही ओळखले जातात आणि नाट्यकला आणि ही संवाद कला याचं सगळं छानपैकी एक मिश्रण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि नक्कीच शिक्षकी पेशाला ते पूरक आहे. काय वाटतं आपल्याला? त्याला मी योगदान असं देईल की आम्ही शालेय जीवनामध्ये स्काउट, थोडंसं पुढे गेल्यानंतर NSS राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय सेवा योजना असेल किंवा स्काउट असेल, स्काउट गाईड, या माध्यमातून तुम्हाला समाजोपयोगी कामं करायची असतात आणि ही कामं करताना समाजात जावं लागतं. तुम्ही जर मुळातच नट असाल तर समाजातील इतरांशी संवाद साधायला तुम्हाला सहजता येते आणि ती सहजता आल्या कारणाने म्हणजे आमचं कॉलेज संपल्यावर देखील राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिराला आम्हाला पुन्हा पुन्हा कॉलेज आमंत्रित करायचं. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. एक माझं जे व्यक्तिगत वाचन चांगलं असल्या कारणाने माझे उच्चार स्वच्छ, स्पष्ट, शुद्ध आणि ऐन वेळेस म्हणजे वेळ मारून नेण्यासाठी असं म्हणा त्या काळी ते माझ्याजवळ असायचं आणि ते मला जमायचं. त्याच्यामुळे मग मी सुसंवादक म्हणून प्रसंगावचित्य. बिलकुल. वा वा वा. मंडळी बघा, म्हणजे आपल्याला खरं तर 64 कला माहिती आहे, पण 65वी कला जी आहे ती संदेशवहनाची, संज्ञापनाची, कम्युनिकेशन स्किल ज्याला म्हणतो आणि त्याच्यामुळे संदीपजी हे त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण आहे की ते उत्तम सुसंवादक आहे आणि कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना निवेदक म्हणून सुद्धा निमंत्रित केलं जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा आपली अमीट अशी छाप संदीपजी ही निर्माण करत असतात. बरं, इथून पुढे ह्या पुढच्या टप्प्यावर येत असताना मला सांगा की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जेव्हा साजरा झाला, आपण सगळ्या भारतीयांनी राष्ट्रप्रेमामुळं तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. तर तुम्ही सुद्धा एक संकल्प वेगळा की ज्याची नोंद सगळ्यांनी घेतली आणि चर्चाही सगळ्यांनी केली, वर्तमानपत्रांनी पण त्याची दखल घेतली. काय बरं तो संकल्प होता? मला तुम्हाला सांगायला आवडेल. तत्कालीन प्रांत तहसीलदार, नगरपालिकेचे CO यांनी इतर सर्व संस्थांमधील म्हणजे शैक्षणिक संस्था किंवा सांस्कृतिक संस्था, सामाजिक संस्था या सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि स्वातंत्र्याची 75वी आपण साजरी करू. तुम्ही तुमच्या संकल्पना सांगा. अनेकांनी आपापले विचार मांडले आणि इतर लोक विचार मांडत असताना माझ्या मनामध्ये आलं की स्वातंत्र्याचा इतिहास मी वाचलेला आहे, स्वातंत्र्यानंतरचा उत्तरार्ध मी पाहिलेला आहे. हे सगळं पाहत असताना देशाची जडणघडण कशी होत गेली, सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला. सुरुवात मी असं म्हणेल की 1950मध्ये साने गुरुजींनी त्यांच्या मित्रांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून आत्महत्या केली आणि आज जर साने गुरुजी असते तर असा विचार माझ्या मनात चमकून गेला आणि माझ्या लक्षात आलं की अरे, साने गुरुजींचा विचार घेऊन मी जगापुढे चालतो. तर साने गुरुजी जर त्यावेळेस अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हते तर आजची स्थिती मला वाटतं मी समाजापुढे मांडायला पाहिजे. आणि मी ताडकन उभा राहिलो आणि सांगितलं
की मला वाटतं तर त्या काळी हम्म, हम्म. निवडणूक जिंकण्यासाठी व्यक्तिमत्व पाहिलं जायचं, त्याचं चारित्र्य पाहिलं जायचं, त्याची समाजाप्रती असलेली तळमळ पाहिलं जायची. आणि त्यामुळे व्हायचं काय तर माणसं चांगलं वागण्यासाठी धडपड करायची. अच्छा. आजची निवडणूक मात्र म्हणजे प्रलोभनं दाखवणे, फसगत करणे किंवा दिशाभूल करणे अशा पद्धतीमुळे चांगली माणसं मुख्य प्रवाहापासून बाजूला जात आहेत. आणि ही गोष्ट मला समाजाला सांगायची होती. आणि म्हणून मग मी 75 गावांमध्ये या 75च्या निमित्ताने मी जाणार आणि मी लोकांना सांगणार की ग्रामसभा ते लोकसभा हे सगळं चित्र का बदललं, कसं बदललं, आणि त्याची जनजागृती मी 75 गावांमध्ये केली. आणि लोकांना जाणीवपूर्वक सांगितलं की पैसे घेऊन मतदान करू नका, दारू पिऊन मटण खाऊन मतदान करू नका, जात पात धर्म किंवा अफवा यांना बळी न पडता मतदान करा आणि आपला लोकप्रतिनिधी चांगला पाठवा. असं मी 75 गावांमध्ये जाऊन गावोगावी जनजागृती केली आणि त्याचा मला खूप चांगला फीडबॅक मिळाला. वाह, म्हणजे एका सजग आणि डोळसपणे वाटचाल करणारा जो शिक्षक आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकाने हे समाज शिक्षक असलं पाहिजे आणि चार भिंतीतलं शिकवताना सुद्धा त्याने डोळसपणे बाहेरचाही विचार केला पाहिजे आणि निश्चितपणानं एक चांगला संदेश रचनात्मक स्वरूपाचा, कारण आपली लोकशाही जी आहे ती अख्ख्या जागतिक स्तरावर सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून मानली गेलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही उचललेलं हे जे पाऊल आहे आणि तुमच्या मनातला जो संकल्प आहे तो निश्चितपणानं फलद्रूप होतो आहे असं दिसतंय. बरं, मग याच्याशिवायसुद्धा एक सुसंवादक म्हणून तुम्ही काही उपक्रम, मला वाटतं तुम्ही साधारणतः 96-97च्या काळामध्ये काही अभिनव स्वरूपाचे असे आंदोलनसुद्धा केलेले आहे. आदर्श नगरसेवक म्हणून तुमचं ओळख आहे. काय केलं ते तुम्ही? मला छंद होता नाटकाचा आणि नाटकासाठी आम्हाला रंगमंच मिळत नव्हता. बरं आणि मग मी तो रंगमंच मिळावा म्हणून त्या काळी प्रताप मिलमध्ये जाणं किंवा प्रताप कॉलेजला जाणं किंवा एखाद्या हायस्कूलकडे जाणं, जिथे जिथे ओटे होते अशा संस्थांकडे जाणं आणि विनंती करणं. लोक नाकारायचे, टिंगल करायचे, हेटाळणी करायचे. मग मी सरळ नगरपालिकेच्या सीओकडे गेलो आणि सीओकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला नाट्यगृह बांधायचं. बरं. मी एवढासा कॉलेजचा मुलगा आणि मी सांगतोय की नाट्यगृह बांधायचं. नगरसेवकांनी तर मला अक्षरशः धुडकावून लावलं. मात्र सीओ होते LS कोळी नावाचे. बरं. ते म्हणाले, संदीप, तुला राजकारणाचा वारसा आहे, तुझे आजोबा आमदार आहेत, तूच नगरसेवक म्हणून नगरपालिकेत ये आणि मग तू नाट्यगृह बांध. कसं काय नगरसेवक कसं व्हायचं? आणि माझ्या मनाने घेतलं. नेमकं त्याच काळात शहराची हद्दवाढ झाली आणि घरपट्टीचं आंदोलन मी उभं केलं. घरपट्टीच्या आंदोलनाने मला ओळख दिली, त्या माध्यमातून मी नगरसेवक झालो. त्यानंतर मी सर्वदूर ज्या पतपेढ्या निर्माण झाल्या होत्या आणि त्यातला पैसा बुडायला लागला, ग्राहक हैराण झाले, तर मी ठेवीदार आंदोलन, या सगळ्या ठेवीदारांना संघटित केलं, त्याचं ठेवीदार आंदोलन केलं. त्यानंतर मी विविध प्रकारचे आंदोलनं जे समाजोपयोगी असतील तत्कालीन त्या काळापुरते ते आंदोलनं करून मी OBCचं एक आंदोलन केलं होतं की OBC सर्टिफिकेट किंवा जात पडताळणीसाठी नाशिकला जावं लागायचं. ओके. तर हे सेंटर ठिकठिकाणी व्हावेत यासाठी आंदोलन केलं आणि ते नाशिकचं केंद्र धुळ्याला आलं आणि जळगाव, धुळे, नंदुरबार या सगळ्यांचं काम झालं. अशी विविध आंदोलनं मी केले. त्यात मग मी नाट्यगृहाचं देखील आंदोलन केलं. मी नगरसेवक पदावरून बाजूला झालो, नाट्यगृहाचं काम अपूर्ण पडलं, नाट्यगृहासाठी आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेत 3 कोटी रुपये अंमळनेर नगरपालिकेला दिले. असं आंदोलनांनी खूप काही. आणि आज ते उभं राहिलेलं अद्ययावत सुसज्ज असं जे नाट्यगृह आहे ते मला वाटतं सांस्कृतिक वैभवच आहे आपल्या संत नगरी अंमळनेरचं. हो, नाही का? माझ्या आयुष्यातली 26 वर्ष मी त्यासाठी खर्च केली. वाह, क्या बात आहे. बरं, मग म्हणजे एक कलेचे उपासक म्हणून, रंगकर्मी म्हणून हे सगळं तुम्ही सक्रिय असं योगदान दिलेलं आहे. आणि हे करत असताना ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मी नक्कीच म्हणेन की हा थक्क करणारा प्रवास आहे, कारण शून्यातनं हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. तर आपल्या कुटुंबाचा जो सपोर्ट असतो, फॅमिली सपोर्ट, तो नक्कीच महत्त्वाचा असतो. तर आपल्या परिवाराच्याबद्दल काय सांगाल? माझ्या आईवडिलांना नाटक म्हणजे काय कधीच माहिती नाही. बरं. माझी भावंड देखील कोसो दूर त्यापासून. हां. मात्र मला नाटकाने खूप मित्र दिले. अच्छा. खूप चांगली माणसं माझ्या जीवनात आली, माझ्या आयुष्यात आली. मग त्यात लेखक असतील, कवी असतील, नाटककार असतील, कलावंत असतील, बुद्धिवंत, विचारवंत, अशी अनेक माणसं नाटकामुळे माझ्या आयुष्यात आली. अच्छा.
मात्र सुदैवाने मला जी पत्नी मिळाली तिला देखील नाटक काय कशाशी खातात नाटक हे माहिती नाही. बरं. पण माझा छंद असल्या कारणाने मी ज्याही गावी गेलो, मी औरंगाबादला गेलो एकनाथ रंगमंदिर, मी नाशिकला गेलो कालिदास, मी मुंबईला गेलो शिवाजी मंदिर, मी पुण्याला गेलो बालगंधर्व, राज्यनाट्य स्पर्धा किंवा बालनाट्य स्पर्धा, अक्षरशः कामगार कल्याणपासून वा वा, तर राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य या सर्व स्पर्धा मी करतोय, खेळतोय, खेळवतोय. पण यात पत्नीने मात्र अक्षरशः सावलीसारखी मला साथ दिली. तिला नाटकातलं काही कळत नसताना देखील तिने ही सर्व नाटकं पाहिली, त्यातलं सर्व मर्म जाणून घेतलं. आणि आज सुदैवाने म्हणजे माझी पत्नीच नाही, माझी मुलगीसुद्धा ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्राचा अभ्यास करते. तर कुटुंब माझ्यासोबत आहे नाटकासाठी. मुलीचं नाव मला वाटतं ती भूमिका ना? नावच भूमिका ठेवलं आहे मी. क्या बात आहे. आणि हा 5 वर्षांचा कोर्स करणं सोपी गोष्ट नाही, तिचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. बरं, मग हे सगळं होत असताना राजकीय जीवनामध्ये किंवा एकूणच तुम्ही उल्लेख केला मगाशी की खूप वर्षांच्या अगोदर राष्ट्रीय सेवा दलाचे संस्कार तुमच्यावर झाले, तर तिकडनं मग काही ह्या चांगल्या माणसांची खरं तर वणवाच आहे या राजकीय याच्यामध्ये. नाही, आणि पॉलिटिक्स डर्टी असतं, असं असतं तसं असतं. पण हे सगळं करत असताना की तुम्हाला असं मनापासून वाटतं की चांगले माणसं राजकारणामध्ये आली पाहिजे, म्हणजे समाजकारणातली माणसं राजकारणात आली पाहिजे, कारण त्यांना ती आस्था असते, जाणीव असते. तर काय याच्याबद्दल तुम्ही सांगाल? मी नाटकामुळे मी प्रसिद्ध होतो. बरं बरं. हां, कॉलेज जीवनातच मी कॉलेजचा CR झालो. तिथेही नाटक बसवलं कॉलेजच्या विरोधात. म्हणजे आम्हाला ज्यांनी मदत केली ते प्राचार्य CR पाटील आमच्यामुळे निलंबित झाले. मराठीच्या देव मॅडम होत्या, त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. एक प्रकारे अपशकूनच म्हणा. पण नाटकामुळे काहीतरी बंडखोरी आपण करू शकतो ही गोष्ट मला जाणवली. आणि मग मी राजकारणामध्ये तत्कालीन 40 गावचे संजय दादलिका, युवक काँग्रेसचे राजीव गांधींचे मित्र होते. त्यांनी मला माझ्यातलं नेतृत्व जाणलं आणि मला NSUI मध्ये सामील करून घेतलं. तिथून माझा काँग्रेसचा प्रवास, आजोबा जनता दलाचे आमदार आणि मी काँग्रेसचा सैनिक. मी आजोबांसोबत काम जरी केलं तरी काँग्रेसचा विचार सोडला नाही, पण हळूहळू आजोबांनाच काँग्रेसमध्ये घेऊन आलो. आणि मग आज माझा जो प्रवास आहे काँग्रेसमधला, तर मी आज या क्षणाला मला वाटतं या सर्व प्रवासाचं जे फलित म्हणावं तर मी आज अंमळनेर तालुक्यामध्ये विधानसभेचा उमेदवार म्हणून मी लोकांसमोर जातोय. पण माझ्याजवळ पैसे नाहीत, माझ्याजवळ वारसा नाही प्रचंड मोठा किंवा कारखानदारी नाही, उद्योग नाही. एक शिक्षक माणूस, 60,000 पगार, 30,000 माझे कर्जात जातात आणि 30,000 समाजसेवेत जातात. पण मी लोकांसमोर जातोय, लोकांना सांगतोय की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा माणूस, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा माणूस, सामाजिक क्षेत्रात काम करणारा माणूस आणि राजकारणामध्ये राहून सामदाम दंड भेद या नीतीला न जुमानता मी प्रामाणिकपणे चांगलं काम करून राजकारणामध्ये आजही टिकून आहे आणि जनता मला सपोर्ट करते. ही गोष्ट महत्त्वाची. येस येस येस. हे शेवटी तुम्ही फार महत्त्वाचा शब्दप्रयोग केला की जनतेचा सपोर्ट हे फार फार महत्त्वाचं आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही समाज जीवनाशी एकरूप झालेला आहात, नगरसेवक असताना आणि पदावर असो किंवा नसो, तुमची नाळ जी आहे ती घट्टपणे त्या अंमळनेरच्या सगळ्या नागरिकांच्या आणि एकूणच समाज जीवनाशी जोडली गेलेली आहे. आणि त्यामुळे हे यशाचं चाचणं जे आहे ते हळूहळू आपल्याला गवसताना दिसतंय. बरं, मग मला एक सांगा की राजकीय प्रवासामध्ये आमदारकीसाठी उमेदवार म्हणून तुम्ही प्रोजेक्ट होत असताना समजा, तर काय तुमच्या मनात वेगवेगळे संकल्प आहेत? संकल्प मी एकच सांगेल, माझ्याकडे पैसा नसल्या कारणाने मी जनतेसमोर जातो आणि जनतेला विनंती करतो की मी तुमचं मत 500 रुपये, 1000 रुपये, 2000 खरेदी करू शकत नाही. ओके. मात्र तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही माझ्यासारख्या माणसाला 10 रुपयात आमदाराला खरेदी करू शकाल. मी 5 वर्षासाठी तुमचा सेवक. बरं. मी जसं मी नगरसेवक होताना ठरवलं की मी सगळी कामं करील. सगळी कामं म्हणजे नगरपालिकेत काय कामं असतात, रस्ता, लाईट, पाणी, हे सगळं करताना माझा जो छंद आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं जे केंद्र आहे ते नाट्यगृह उभं करील असं मी सांगितलं होतं. आज मला राजकारणामध्ये मला वाटतं की मी जर आमदार झालो तर माझ्या तालुक्याला धरण आहे पण त्याला कालवे नाहीत. तर त्या धरणातलं पाणी शेतकऱ्याला कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करेल. मला वाटतं आजकाल राजकारणामध्ये जो आमदार असेल, खासदार असेल किंवा पार ग्रामसभा तर लोकसभा कुठेही जा,
कमिशन एजंट म्हणून आता पुढारी काम करतात. मी असं ठरवलं आहे, मी कुठलंही कमिशन न घेता प्रामाणिकपणे काम करेल, कारण मला पोटापुरतं मिळतं आहे, तर मी या जनतेच्या पैशाला हात लावणार नाही. नंबर 3, माझे आजोबा म्हणायचे, जे सरकारकडून मिळतं ते माझं नाही, या लोकांचं आहे. या लोकांनी मला निवडून दिलं म्हणून मला सरकार मानधन देतं, तर त्या मला मिळालेल्या मानधनाचा वापर मी या जनतेच्या भल्यासाठी करेल, कार्यकर्त्यांसाठी करेल. आणि त्या पलीकडे जाऊन चांगलं राजकारण, म्हणजे शहाचं राजकारण नाही, सुडाचं राजकारण नाही, नैतिकतेचं, प्रामाणिकपणाचं. तुमचे आमचे संबंध तंदुरुस्त राहिले पाहिजे. माझं आजही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी माझं वावडं नाही. दुसऱ्या इतर पक्षातले कार्यकर्ते माझे मित्र आहेत, आणि मी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगतो की आजपर्यंत माजी आमदार साथी गुलाबराव पाटील आणि अमृताप्पा जर सोडले तर एकही माणूस कार्यकर्ता म्हणून आमदार झाला नाही. जो आला तो सरळ आलाय. तर मी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून, कारण मी कार्यकर्ता म्हणून मागचे 32 वर्ष काम करतोय, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आजकाल पैशाशिवाय निवडणुका लढता येत नाहीत असं वाटतंय. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी त्यांचा सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे, आणि म्हणून मग मी लोकांकडे 10 रुपये मागतो आणि लोक मला देतात. मी ते तुम्हाला दाखवूसुद्धा शकतो की मला 10,000 रुपये कशा प्रकारे देतात. हे आलेले पैसे 10,000 रुपये माझं पत्रक वाचतात, पत्रकावर QR कोड आहे, लोक मला पैसे पाठवतात, आणि त्या माध्यमातून मी जनतेला सामोरा जाणार आणि चांगलं राजकारण करणार. जे आज म्हणजे फोडाफोडीचं राजकारण किंवा विकत घेण्याचं राजकारण, बेरजेचं राजकारण, या सगळ्याला मी फाटा देऊन चांगला राजकारणी म्हणून जनतेसमोर राहणार. मंडळी बघा, म्हणजे की जी तळमळ आहे आणि जी नाळ जोडली गेलेली आहे एकूणच, आणि सगळ्या समस्यांची अतिशय व्यवस्थित अभ्यासूपणा त्यांनी सगळी वाटचाल केल्यामुळं त्यांना जाणीव पण आहे. तर कार्यकर्ता भाव मनापासनं त्यांनी जपलेला असल्यामुळं आणि जाणीव असल्यामुळं नक्की त्यांचा प्रवास जो आहे तो त्या यशाकडे चाललेला आहे, त्यांच्या ध्येयाकडे त्यांना तो नेतो आहे. आणि नाटक म्हटल्यानंतर तो समाज जीवनाचा आरसा असतो. अतिशय लख्खपणे आपण त्याचं प्रतिबिंब त्या आरशात बघू शकतो, नाही का? तर एकीकडे नाट्य कलेशी समर्पित असताना, दुसरीकडे समाज जीवनाशी एकरूप होत असताना, आणि हे सगळं तुमचं जे प्रवास आहे तो नक्की या सगळ्या नवीन पिढीसाठी, हौशी रंगकर्मींसाठी, समाजसेवकांसाठी सुद्धा, नवशिक्यांसाठी सुद्धा हा प्रेरणादायी असा हा सगळा प्रवास. याला पाया माझा शाळेचा आहे. बरं. मी शाळेमध्ये शिक्षक या नात्याने काम करताना मी शिस्तीला प्राधान्य दिलं. त्यासोबत शाळेमध्ये प्रगती पुस्तकावरची गुणवत्ता ऐवजी मी त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात होणारे कलागुण, जे कलागुण विविध अंगाने त्याला आत्मसात करतं. कोणाला गायन येतं, कोणाला चांगलं बोलता येतं, कोणाला व्यापार करता येतो, या सगळ्या अंगाने मी त्याचा विकास कसा होईल या दृष्टीने काम करतो. मी आतापर्यंत चालविलेले उपक्रम जर सांगितले, आकलन, मी मुलांना सांगतो पुस्तकाचं पान उघडा आणि पहिली ओळ वाचा, ती ओळ पूर्ण समजल्याशिवाय दुसरी वाचू नका, आणि पहिल्या पानावरचं समजल्याशिवाय दुसरं पान उलटू नका. अशा प्रकारे मी आकलन शिकवलं. त्याच्यानंतर वर्ष गुणवत्तेचे, माझ्याच इयत्तेचे वर्ग शिक्षकाने फक्त माझ्याच वर्गात पाहायचं आहे, आणि त्याची गुणवत्ता आज आला तो कसा आहे, उद्या तो कसा असेल. वर्ष गुणवत्तेचे, माझ्याच इयत्तेचे, या साऱ्यांची दखल घेऊन वर्षानुवर्ष मी शाळेतून बालनाट्य बसवतोय. त्या बालनाट्याच्या माध्यमातून शाळा नावारूपाला आली. मी क्रीडा शिक्षक आहे. माझं शाळेचं मैदान हसतं खेळतं असतं. सतत मैदानामध्ये सतत मुलं असतात, आणि ती मुलं आज नॅशनलपर्यंत खेळाडू म्हणून नाव कमवत आहेत. आणि या सगळ्याचा परिपाक मला महाराष्ट्र शासनाने 2020 साली राष्ट्रपती पदकासाठी नामांकित केलं. या गोष्टीचा मला आनंद आहे. पदक मिळालं नसेल, पण ते पदक मिळाल्याचं समाधान मला फक्त नामांकनातच आहे, कारण मला फारशी अपेक्षा पण नाही. अनपेक्षितरित्या ते माझं नाव गेलं, आणि त्याच्याने मी समाधानी आहे. हो, दखल घेणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, आणि प्रतिष्ठेचे, मानाचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं जे प्रेम आपल्याला मिळते, हा मोठा पुरस्कार आहे ना. नक्कीच. तर बरं, तुमचं आदर्श कोण आहेत? मला माहिती आहे की जगाला प्रेम अर्पावे हा मंत्र, आणि प्रत्यक्ष कृतीतनं ज्यांनी ते सगळं शिकवण दिलेली आहे ते कर्मयोगी मातृहृदयी साने गुरुजी, हे तुमचे आदर्श आहेत. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? साने गुरुजींनी सतत इतरांना प्रेम दिलं, इतरांना स्नेह दिला, इतरांना आपलेसं केलं. अच्छा. आणि आज नेमकी समाजामध्ये त्याचीच कमतरता आहे.
आणि म्हणून मग मी त्या गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून लोकांना आपलेसं करतो, लोकांना स्नेह देतो, लोकांना प्रेम देतो. लोकांना त्यातलं स्नेह प्रेम कळत नसेल, कदाचित लोकांना स्वार्थ वाटत असेल, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मी माझं काम करत राहतो. आदर्श म्हणाल तर साहित्य क्षेत्रातला माझा आदर्श पु ल आणि आचार्य अत्रे आहेत. अच्छा अच्छा. माझी भाषणं गंभीर असतात, पण त्यामध्ये विनोदाचा शिडकावा असतोच असतो. वाह, आणि मला वाटतं साने गुरुजींनी देखील आपली भाषणं देताना विनोदाचा आधार घेतला आहे. त्यामुळे मला साने गुरुजी, पु ल, आचार्य अत्रे आणि मग गांधीवाद तर माझ्या नसानसा ठासून भरला आहे. वा वा वा. म्हणजे माझं अख्खं जीवनच एक तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाची गरज पडणार नाही असं महात्मा गांधीजी म्हणायचे. काही सोपं नाही आहे ते. पण तुम्ही पुलंचा उल्लेख करला, नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं ते लाडकं दैवत आहे. म्हणजे विनोदी लेखन करणं, लोकांना हसवणं हे नक्कीच सोपं अजिबातच नाही आहे. आणि तुमच्या वक्तव्यामधनं, तुमच्या वक्तृत्वामधनं विनोदाचा शिडकावा असतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर पुलंनीच असं म्हटलेलं आहे. आपण आता खरं तर वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे आणि ह्या एक छान रंगलेल्या गप्पा गोष्टी ज्या आहेत आपल्या, ह्या संवाद जो होतो आहे त्याच्या सांगतेकडे आपण वळतो आहे सध्या. तर पुलंनी म्हटलेलं आहे की बाबा, आनंदाने जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला एक तरी छंद असला पाहिजे. तर मंडळी, आपल्यासमोर तर बहुआयामी अष्टपैलू अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले संदीपजी घोरपडे, जे संतनगरी अंमळनेरचे, तिथं त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वामुळे अमीट अशी छाप त्यांनी उमटवलेली आहे. आणि त्यांच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक त्यांना आशा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे आणि महत्त्वाकांक्षा मी म्हणणार नाही आहे, पण त्यांना समाजासाठी काहीतरी क्रिएटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, रचनात्मक आणि सकारात्मक करून दाखवायचं आहे. तर हे सगळे संकल्प सिद्धीला जावो अशी आमची समस्त मल्हारच्या वतीनं आपल्याला मनापासून सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. धन्यवाद. आणि आपण या संवाद कट्ट्यावर आलात आणि तुमची यशोगाथा जी आहे ती आमच्या सगळ्या या मंडळींपुढे तुम्ही ठेवलेली आहे. तुम्ही आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.